जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। क्या आपकी टीम की पहचान प्रोफेशनल दिखती है? प्रोफेशनल आईडी कार्ड्स और लैनियार्ड से अपनी टीम को और भी विश्वसनीय बनाएं। हमारी टीम की पहचान अब और भी प्रोफेशनल हो गई है। हाँ, ये नए आईडी कार्ड और लैनियार्ड्स बहुत अच्छे लग रहे हैं। इमेज एंटरप्राइजेस में मिलते हैं हाई क्वालिटी पीवीसी आईडी कार्ड और मजबूत आकर्षक लैनियार्ड। आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी नांदेड ते मुंबई पायी दिंडी आझाद मैदानात दाखल। हम रुकने वाले नहीं है, हम झुकने वाले नहीं है, लड़ते लड़ते मर जाएंगे लेकिन आरक्षण का हक सम्मान से लेंगे। जनहित लोकशाही पक्षाकडून आंदोलकांचे जंगी स्वागत। मुंबई 6 जुलै। समाजासाठी आणि सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून सक्रिय सहभाग नोंदवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे। अशोकराव आल्हाट, पक्षप्रमुख, जनहित लोकशाही पक्ष। मातंग समाजाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथून मुंबईच्या दिशेने निघालेली पायी दिंडी 6 जुलै रोजी मुंबईत दाखल झाली। आंदोलनाचे नेतृत्व करणारे रामचंद्र भरांडे साहेब आणि त्यांच्यासोबतचे अनेक खंदे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मुंबईत आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। धर्माबाद ते मुंबई असा प्रदीर्घ आणि कठीण टप्पा पायी पार करून आलेल्या या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जनहित लोकशाही पक्षाचे पक्षप्रमुख अशोकराव आल्हाट, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अशोकराव ससाणे साहेब आणि मंगेश वडागळे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आंदोलकांच्या राहण्या खाण्याची योग्य व्यवस्था करत त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले आणि समाजाप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली। मुंबई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सर्व आंदोलकांना आझाद मैदानाकडे रवाना करण्यात आले। या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध जिल्ह्यांमधून हजारोच्या संख्येने समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत। आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी आझाद मैदानावर सुरू झालेले हे आंदोलन अभूतपूर्व ठरत असून शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी केली आहे। जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई। आझाद मैदानावर दाखल व्हावं अशा प्रकारची आम्ही विनंती करीत आहोत। जय लहूजी, जय भीम। हम रुकने वाले नहीं है, हम झुकने वाले नहीं है, लड़ते लड़ते मर जाएंगे लेकिन आरक्षण का हक सम्मान से लेंगे। हे हमारा इशारा है। माननीय देवेंद्रजी फडणवीस, या अधिवेशनामध्ये तुम्हाला कायदा करावाच लागेल। आम्ही सोडणार नाही आणि तुम्हाला सुट्टी देणार नाही। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच आहे, पुरांचा, अण्णाभाऊचा, आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळवण्यासाठी आम्ही वाटेल ते किंमत मोजणार आहोत।